नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। मुलगी नकोय ही बुरसटलेली मानसिकता पुन्हा एकदा डोकावर काढत असल्याचं चित्र समोर येतंय। मुलगी जन्माला आली म्हणून बीडच्या माहेरवाशिनीला चक्क 15 दिवस उपाशीपोटी डांबून तिचा छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सुसंस्कृत मानल्या जाणाऱ्या पुण्यात हा प्रकार उघड झालाय। संधी मिळताच महिलेच्या बाळाला घेऊन विवाहितेने आपलं माहेर बीड गाठलं आणि बीडच्या शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली। या प्रकरणी सासरच्या 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। एकतर्फी प्रेमात अडसर बनणाऱ्या मित्राला दगडाच्या खाणीत ढकलून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली। ही घटना बुधवार 3 जून रोजी केरले हनुमान नगर येथे घडली होती। महेंद्र प्रशांत कुंभार वय वर्ष 18 असं हत्या झालेल्या मुलाचं नाव आहे। सुरुवातीला हा अपघात असल्याचं निदर्शनास आलं होतं, मात्र पोलिसांच्या तपासादरम्यान हा घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला आणि त्यानुसार तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे। इंदापूर तालुक्यातील लांबजेवाडीजवळ गुरुवारी रात्री 9च्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली। भरधाव वेगात असलेल्या कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने अक्षय आव्हाड नावाच्या 23 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झालाय। पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक केली आहे। रत्नागिरी शहराच्या जवळच असणाऱ्या कुवारबाव येथे एका महिलेची वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली ऑनलाईन 9,96,991 रुपयांची फसवणूक झाल्याचं उघडकीस आलंय। या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अज्ञात आरोपींनी इंस्टाग्राम या सोशल मीडिया ॲपवर वर्क फ्रॉम होम संदर्भात एक जाहिरात ठेवली होती। कोकण मार्गावर धावणारी CSMT मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या पावसाळ्यात फेऱ्या कमी करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे। सध्या कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारतच्या 6 फेऱ्या चालवल्या जातात, त्या आता 3 फेऱ्या चालवण्यात येणार आहेत। महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल अशी सूचक प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना दिली। त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत। यावर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत मनसेबाबत मोठं भाष्य केलंय। राज ठाकरे हे महाविकास आघाडी किंवा उद्धव ठाकरे यांच्या बरोबर येणार असतील तर आम्ही स्वागत का करणार नाही असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। पुण्यातील बापदेव घाटात एक तरुण मित्रासोबत फिरण्यास गेला होता। त्यावेळी त्या तरुणाच्या बॅगेत हुक्का पॉट आढळल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्याच्या धमकीने पोलीस कर्मचाऱ्याने 28,000 रुपयांची खंडणी उकळल्याची घटना घडली। या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये विक्रम लक्ष्मण वडतिले असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचं नाव आहे। पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल होताच पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले। आर्थिक विवंचनेत असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आता जागांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार महामंडळाच्या विविध आगारांच्या जागांचा सार्वजनिक खासगी भागीदारीतून व्यावसायिक स्वरूपात विकास करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत। पावसाळ्याला लवकरच प्रारंभ होणार आहे। अतिवृष्टी, महापुरासारख्या आपत्तीजन्य परिस्थितीत रेशन पुरवठ्यात अडथळा येऊ नये म्हणून शासनाने 3 महिन्यांचे धान्य जूनमध्येच देण्याचा निर्णय घेतलाय। यानुसार भंडारा जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानांना पुरवठा सुद्धा सुरू करण्यात आलाय। पूरबाधित गावांना धान्य पुरवठा करण्यात प्राधान्य दिलं जातंय। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये मतदानाची चोरी करून भाजपा युती सरकार सत्तेत आले। राहुल गांधी यांनी संसदेत आणि संसदेबाहेरही हा प्रश्न लावून धरलाय। आज देशभरातील प्रमुख वर्तमानपत्रात त्यांचा या विषयावर लेख प्रकाशित झाल्याने राजकीय भूकंप आला असून निवडणूक फिक्सिंगच्या चौकशीची मागणी होत आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। भूगर्भातील हालचालींचे नोंद घेणारे ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातील सिस्मोग्राफ उपकरण सन 2019 पासून बंद आहे। या यंत्राच्या खरेदीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने वेळोवेळी ऊर्ध्व वर्धा विभागाला पत्र देऊन पाठपुरावा करण्यात आला। शिवाय निधी उपलब्धतेची तयारी देखील दाखवली आहे, तरीही सिंचन विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाने दुर्लक्षित केल्याचे वास्तव आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील कॅन्सर बाधित गरीब रुग्णांवरील उपचारासाठी मागील 7 वर्षांपासून रखडलेल्या लिनियर ॲक्सेलेटर यंत्राचा खरेदीचा मार्ग मोकळा झाल्याचं दिसून येते। सरकारने या यंत्राच्या वाढीव निधीला मंजुरी दिली आहे। आता हे यंत्र 35,82,64,00,000 रुपयांमधून खरेदी केले जाणार आहे।
शासकीय कार्यालयातील ई सेवा केंद्रातून विविध शैक्षणिक दाखले तसेच न्यायालयातील प्रतिज्ञापत्रासाठी केली जाणारी 100 आणि 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरची मागणी बेकायदेशीर असल्याचा आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जारी केला आहे। ई सेवा केंद्रांमध्ये स्टॅम्प पेपरची मागणी कोणत्याही स्थितीत करू नये असा स्पष्ट आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना दिलाय। बोगस शालार्थ आयडी प्रकरणामध्ये पोलिसांनी अपात्र मुख्याध्यापकाची नियुक्ती केल्याप्रकरणी संस्था चालकाला ताब्यात घेतलंय। कारवाईमुळे संस्था चालकांचे धाबे दणाणले आहेत। चरण नारायण चेटुले असं ताब्यात घेण्यात आलेल्या संस्था चालकाचं नाव आहे। आता काही बोगस मुख्याध्यापक आणि संस्था चालक पोलिसांच्या रडारवर आलेले असल्याचं बोललं जातंय। ठाकरे बंधूंच्या युतीआधी मनसेला एक मोठा धक्का बसलाय। मनसेचे एकमेव निष्ठावान माजी नगरसेवक राज ठाकरेंची साथ सोडणार आहेत। त्यांनी मनसेची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। कलिंग्यातील मनसेचे माजी नगरसेवक संजय तुर्डे सोमवारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। आशियातील सर्वाधिक श्रीमंत असलेले मुकेश अंबानी कायम चर्चेत असतात। भारतातील आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी मुंबईतील त्यांच्या अल्मा मॅटर इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीला 515 कोटी रुपयांची सर्वात मोठी देणगी दिली आहे। मुकेश अंबानी यांनी 1970 मध्ये याच संस्थेतून शिक्षण घेतलं होतं। भारतीय रेल्वेतून रोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात। प्रवाशांना विविध सुविधा देण्याचा प्रयत्न रेल्वेकडून केला जातो। आता रेल्वेच्या स्लीपर कोच आणि जनरल कोच मध्ये सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे। रेल्वेत एसी कोच मध्ये देण्यात येणाऱ्या सुविधा नॉन एसी कोच मध्येही दिल्या जाणार आहेत। आता नॉन एसी आरक्षित कोच मध्ये ऑनबोर्ड हाऊसकीपिंग सेवेसोबत लिक्विड सोप देण्याचा निर्णय घेतलाय। तांत्रिक बिघाडामुळे उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथे रस्त्यावर हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले। या दरम्यान हेलिकॉप्टरचा मागील भाग कारवर पडला आणि तुटून बाजूला पडला। यामध्ये कारचेही पूर्णपणे नुकसान झाले, तर हेलिकॉप्टरच्या पंख्यामुळे महामार्गावर बांधलेल्या दुकानाचे शेडचे नुकसान झाले। या दरम्यान दुकानात बसलेल्या लोकांनी पळून जाऊन आपले प्राण वाचवले। योग गुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीने भारतीय कृषी क्षेत्रात नव्या क्रांतीची सुरुवात केल्याचा दावा पतंजली आयुर्वेदानेच केला आहे, ज्यामुळे केवळ टिकाऊ शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टी सक्षम बनवण्यात येत नाही, तर पर्यावरणाचे रक्षण आणि शेतीतील मातीच्या पीक घेण्याच्या क्षमतालाही प्राधान्य दिले जाते। पतंजलीने उचललेलं हे पाऊल देशातील शाश्वत शेती उद्योगात नवी क्रांती बदल घडवणारे आहे, असंही पतंजलीने म्हटलंय। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांवरील राहुल गांधी यांच्या आरोपांना केंद्रीय निवडणूक आयोगाने आता प्रत्युत्तर दिलं असून त्यांचे आरोप हास्यास्पद असल्याचं म्हटलंय। निवडणूक आयोगाने पुढे म्हटलंय की राहुल गांधी यांचे आरोप कायद्याचा अपमान करणारे आहेत। दरम्यान राहुल गांधींच्या आरोपांना निवडणूक आयोगाने दिलेले उत्तर निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर सार्वजनिकरित्या उपलब्ध करण्यात आले आहे। अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी टीमला सामाजिक सुरक्षा डेटामध्ये प्रवेश करण्याची परवानगी देऊन ट्रम्प प्रशासनाला मोठा दिलासा दिलाय। सरकारी फसवणूक रोखण्यासाठी असं करणं आवश्यक असल्याचं न्यायालयाचं म्हणणं आहे, पण या बाबतीत गोपनीयतेवर वादविवाद अजूनही सुरू आहे। रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेले युद्ध तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे। युक्रेनने रशियावर केलेल्या हल्ल्याचा बदला व्लादिमीर पुतीन यांनी शुक्रवारी घेतलाय। त्यानंतर शनिवारी सुद्धा युक्रेनवर तुफान हल्ले रशियाने केले। यामध्ये 400 पेक्षा जास्त ड्रोनने हल्ले करण्यात आले। त्यामुळे युक्रेनच्या अवकाशात अनेक स्फोट होताना दिसत होते। तसेच क्षेपणास्त्राने सुद्धा हल्ले करण्यात आले। या हल्ल्यात 6 जणांचा मृत्यू झाला असून 80 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत। पाकिस्तानने बहावलपूर मधील दहशतवादी समूहाचे मुख्यालय जामिया सुभान अल्लाह बंद केले आहे। भारताने मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर राबवले होते। या दरम्यान जैश ए मोहम्मदचे पंजाब प्रांतातील बहावलपूर येथील मुख्यालयावर हल्ला केला होता। त्यात हे मुख्यालय उद्ध्वस्त झाले होते। भारताच्या हल्ल्यानंतर आता हे मुख्यालय बंद दिसते। भारताने ऑपरेशन सिंदूर संपले नसल्याचं आधीच जाहीर केलंय, त्यामुळे पाकिस्तानकडून त्याची धास्ती घेतली जात आहे। राज्यातील ITI प्रवेश प्रक्रियेला आता अधिक वेग मिळणार असून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने अखेर प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे। यानुसार विद्यार्थी 26 जून पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतील, तर पहिली गुणवत्ता यादी 9 जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे।
जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्जदारांना सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. मात्र आता ही प्रक्रिया जलद आणि सुलभ होण्यासाठी संगणकीय ऑनलाईन प्रणाली विकसित केली जाणार आहे. या प्रस्तावाला राज्य सरकारने तत्वतः मान्यता दिली असून येत्या महिन्याभरात ही प्रणाली कार्यान्वित होणार आहे. राज्य सरकारने अल्पसंख्याक महाविद्यालयांसाठी यंदाच्या 11वी प्रवेश प्रक्रियेत आरक्षण कोटा करण्याच्या निर्णयाविरोधात असोसिएशन ऑफ मायनॉरिटी एज्युकेशन इन्स्टिट्यूशनने पवित्रा घेतलाय. या संघटनेने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र पाठवत उच्च न्यायालयाने 2017 मध्ये दिलेल्या निर्णयाचा दाखला दिलाय. या निर्णयाद्वारे उच्च न्यायालयाने या संस्थांमधील अल्पसंख्याक कोटा वगळता उर्वरित जागांसाठी प्रवर्गनिहाय आरक्षण लागू करण्यास मज्जाव केला होता. UK आधारित नथिंग ब्रँडनं आपला दुसरा स्मार्टफोन नथिंग फोन 2 जुलै 2022 मध्ये भारतात लॉन्च केला होता. आता कंपनी आपला पुढील स्मार्टफोन नथिंग फोन 3 1 जुलै रोजी भारतासह आंतरराष्ट्रीय बाजारात सादर करण्यास सज्ज आहे. लॉन्च पूर्वी कंपनीनं एक नवीन टीजर जारी केलाय, ज्यामध्ये फोनच्या मागील पॅनलचं डिझाईन दिसून येते. विशेष बाब म्हणजे नथिंग फोन 3 मध्ये कंपनीनं आपला आयकॉनिक ग्लिफ इंटरफेस काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय, जो या ब्रँडच्या स्मार्टफोनना इतरांपेक्षा वेगळं बनवत होता. डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्यातील मैत्री आता तुटली आहे. एकेकाळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर समर्थक असलेले फर्स्ट बळी एलन मस्क आता राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात गेले आहे. मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावरही टीका केली आणि महाभियोगालाही पाठिंबा दिलाय. त्याच वेळी ट्रम्प यांच्या या धोरणामुळे मंदी येईल असंही मस्क यांनी म्हटलंय. अभिनेता जितेंद्र कुमारची प्रसिद्ध वेब सिरीज पंचायतच्या सीझन 4 ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. निर्मात्यांनी वेब सिरीजची तारीख 2 जुलै अशी जाहीर केली होती, परंतु आता प्रदर्शन तारखेत एक ट्विस्ट जोडून निर्मात्यांनी निर्णय प्रेक्षकांवर सोपवलाय. निर्मात्यांनी अलीकडेच एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये जितेंद्र कुमारनं सांगितलंय की जर प्रेक्षकांना हवे असेल तर ते पंचायत सीझन 4 हा 2 जुलैच्या घोषित तारखेपूर्वीही पाहू शकतात. यासाठी प्रेक्षकांना मतदान करण्यास सांगितलं गेलंय. पंजाबचा दिव्यांग क्रिकेटपटू विक्रम सिंग, जो क्रिकेट स्पर्धेत भाग घेण्यासाठी लुधियानाहून ग्वाल्हेरला जात होता, त्याची प्रकृती अचानक बिघडल्याने छत्तीसगड एक्सप्रेस ट्रेन मध्ये त्याचा मृत्यू झालाय. यामुळे क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार 4 जून रोजी सकाळी ट्रेन मथुरा जंक्शनवर पोहोचत असताना 39 वर्षीय विक्रम सिंगचा मृत्यू झाला. विक्रम त्याच्या संघासह ग्वाल्हेर इथं होणाऱ्या 7व्या श्रीमंत माधवराव सिंधिया मेमोरियल T10 चॅम्पियनशिप मध्ये सहभागी होणार होता, जी 5 जून पासून सुरू होणार होती. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.